मित्रांनो, तुम्ही देवळात गेलेला आहात आणि तुम्हाला प्रसाद म्हणून साखरपुटाने, पेढे, बत्तासे द्यायच्या ऐवजी किंवा बुंदीचा लाडू द्यायच्या ऐवजी यापुढे तुम्हाला कोणी झाडाचं रोपटं दिलं, तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण यापूर्वी प्रसाद देण्याची जी पद्धत होती म्हणजे साखरपुटाने, पेढे, बत्तासे, लाह्या किंवा बुंदीचा लाडू किंवा नारळ हे सगळं देण्याच्या ऐवजी भाविकांना रोपटं किंवा छोटंसं रोप वन विभागाने दिलेलं किंवा आपल्या ज्या विविध वनराई आहेत त्या वनराईतून आणलेलं ते प्रसाद म्हणून देण्याची कल्पना सह्याद्री देवराई संस्थेचे प्रमुख व आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली होती. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की यापूर्वीपासून आपण भाविकांना प्रसाद म्हणून काहीतरी देत असतो. लाह्या, बत्तासे, पेढे जे काही असेल ते. त्याच्याऐवजी जर आपण रोपटं त्यांना प्रसाद म्हणून दिलं, तर त्याच्यातून अनेक हेतू साध्य होईल. आपण आपली जी श्रद्धा आहे देवाच्याबद्दल, त्या श्रद्धेला आपण पर्यावरण संवर्धनाची जोड दिली, तर आणलेला प्रसाद ज्याप्रमाणे आपण सगळ्यांना वाटतो, त्याप्रमाणे आणलेलं प्रसादरूपी रोपटं जर प्रत्येक भाविकाने आपल्या दारात, आपल्या अंगणात, आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या आवारात किंवा शेतात जर लावलं तर आणि त्याची निगा राखली. प्रसाद आलाय म्हणून प्रसादाची आपण कशी काळजी घेतो, तो जमिनीवर सांडू देत नाही, तो डाव्या हातात घेत नाही, तो खाली पडला तो उचलून डोक्याला लावतो, उरलेला प्रसाद देव्हाऱ्याजवळ ठेवतो, तसा हा रोपटं मिळालेला प्रसाद प्रत्येक भाविक आणि त्याच्या घरातले सदस्य, कुटुंबातले सदस्य हे त्याची काळजी घेतील आणि त्या रोपट्याचा वृक्ष कसा होईल यासाठी आपलं योगदान देतील. अशी ही पर्यावरण संवर्धनाची संकल्पना, अशी ही तळमळ या पाठीमागे आहे आणि त्याला अ, सकारात्मक प्रतिसाद सामाजिक वनीकरण विभागाने दिलेला आहे. आपण खाण्याचे पदार्थ हे प्रसाद म्हणून घेतलेत. उदाहरणार्थ सत्यनारायणच्या पूजेला आपण नेहमी घरी करतो तसाच शिरा करतो, परंतु त्याचं प्रमाण 1.25 किलो घेऊन त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून आपण जेव्हा तो परमेश्वराला अर्पण करतो, तेव्हा त्याचा प्रसाद होतो. तुळशीचं पान ठेवलं की त्याचा प्रसाद झाला. अशा प्रकारचा वृक्षप्रसाद सत्यनारायण पूजेचा प्रसाद जसा आपण सगळ्यांना देतो, तीर्थ देतो, प्रसाद देतो, तसा हा वृक्षप्रसाद सगळ्यांना देण्याची कल्पना ही खरोखर अभिनव. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन, पर्यावरण जतन, घटत्या हिरवाईला लगाम लावणे, हरितक्षेत्र वाढवणे, वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी वनक्षेत्र वाढवणे, भूजलाचं प्रमाण जे दिवसेंदिवस खाली चाललं आहे, भूजल प्रमाण घटत आहे, हवामान बदलाला वृक्षतोड कारणीभूत आहे. तर ह्या सगळ्या विविध परिणामांवर परिणामकारक उपाय करणारी ही जी संकल्पना आहे, वृक्षांची संख्या वाढवणे, त्याच्यासाठी प्रसाद स्वरूपात झाडाचं रोपटं देणे, ही खरोखर अभिनव आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. सामाजिक वनीकरण विभागाने त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांच्या श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याच्या हेतूने वृक्षप्रसाद योजना राबवण्याचं धोरण तत्वतः स्वीकारून ते पुढे कसं अंमलबजावणी करायची याबद्दल कार्यवाही सुरू झालेली आहे आणि लोकसहभागातून वृक्ष लागवड आपण करतोयच, परंतु भाविकांना आता सुद्धा त्याच्यात समाविष्ट करून वृक्षाचा प्रसाद त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना त्याची पूर्णतः काळजी घेण्याची बांधिलकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवून एक चांगलं पाऊल श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि प्रसाद अशा पद्धतीचा गुंफून अभिनेते आणि वृक्ष संवर्धनाचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी हे प्रदान केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कराड येथील खंडोबाचं जे देवस्थान आहे पाली येथे, तेथे ह्या खंडोबा देवस्थानामार्फत वृक्षप्रसादाची संकल्पना लगेच अंमलबजावणी त्यांनी सुरू केलेली आहे आणि याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण प्रसाद आणला की तो वाढतो, खातो आणि त्याच्यानंतर देवाचा प्रसाद म्हणून तो विषय तिथेच संपतो.
आता असं न होता प्रसाद म्हणून घरी आणलेलं रोपटं आपल्याला रोपटं आपल्याला सांभाळायचं आहे आणि त्याची नित्य काळजी घेऊन त्याची जबाबदारी पार पाडायची आहे. त्याला लहानाचं मोठं कसं होईल हे आपल्याला पाहायचं आहे आणि ही संकल्पना सगळ्यांना आवडणारी आहे. सगळे त्याच्यात आनंदाने सहभागी होतील आणि प्रसाद दिलाय वृक्ष म्हणून किंवा रोपटं म्हणून तो सांभाळायचा याच्याकडं कोणी दुर्लक्ष करणार नाही. कारण ते प्रसाद म्हणून आलेलं आहे. त्याच्यामुळे भावना आहेत. मध्ये श्रद्धा आहे आणि त्याच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण होईल आणि त्यामुळे त्या रोपट्याची जपणूक करायला कोणी मागेपुढे पाहणार नाही. अशा पद्धतीचं हे सारं कामकाज आहे आणि ते कामकाज आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. प्रसाद म्हणून आलेलं रोपटं हे जगेल, त्याची काळजी घेतली जाईल. ते जनावरांकडून, शेळी, मेंढी यांच्याकडून कुरतडलं जाणार नाही, पानं ओरबाडली जाणार नाही. त्याच्याकडे कुंपण घालून ते व्यवस्थित वाढेल हे पाहिलं पाहिजे. प्रसाद म्हणून मिळालेल्या रोपट्यामध्ये कुठल्या कुठल्या झाडांच्या रोपट्यांचा समावेश करावा हे आपल्याला यथावकाश कळेल. पण लाभकारक असतील म्हणजे फळं देणारी किंवा चारा देणारी अशीच रोपटी ही भाविकांना प्रसाद म्हणून दिली जातील. देवस्थानं ती विकत घेऊ शकतात किंवा त्यांच्या वनराईमध्ये ती तयार करू शकतात. रोपवाटिकेमधून तयार करून घेऊ शकतात. शासकीय रोपवाटिका आहे. विविध देवस्थानं त्यांच्या रोपवाटिका तयार करू शकतात. शेतकऱ्यांकडून विकत घेतली जाऊ शकतात. त्यामुळे ह्या कामाला कुठेही अंत राहणार नाही आणि जिवंत रोपटं देवस्थानाच्या परिसरातून देवाच्या द्वारी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारचं ते लेकरूच असणार आहे, एक प्रकारची ती लेकच असणार आहे आणि ती लेक येऊन आपल्या घरी रुजणार आहे. ते झाड आपल्या घरी येऊन रुजणार आहे, वाढणार आहे, त्याचा वटवृक्ष होणार आहे. ते मोठं झाल्यावर फळं, फुलं, सावली देणार आहे आणि तो देवाचा प्रसाद निरंतर वाढत जाणार आहे. कारण झाड हे शाश्वत असतं, ते वाढत वाढत जातं. त्याच्या बियातून अनेक नवीन झाडं निर्माण होतात. त्याच्यावर आपण कलम करू शकतो, त्याची काडी तोडून इतरत्र लावू शकतो. असे सगळे प्रकार ह्या बॉटनी वनस्पतीशास्त्र या शाखेत उपलब्ध आहे. आपण त्याचा अभ्यास करूया, झाडांचा प्रसाद स्वीकारूया. रोप किंवा रोपटं हे प्रसाद म्हणून येणारे ते नम्रतेने, अभिमानाने, आनंदाने स्वीकारूया. आपल्या घरात, दारात, परसदारात, शेतात, अंगणात त्याचं ते रुजवूया आणि त्याचं जतन करूया आणि देव आपल्या घरी आला आहे प्रसाद रूपाने असं समजूया. वृक्षमंदिर आपण पाहिलं, त्याच्यानंतर देवस्थानाचा रोपटेरूपी प्रसाद आपण पाहिला आणि खरोखर वृक्षांमध्ये सुद्धा परमेश्वर आहे ही भावना या निमित्ताने बळकट व्हायला मदत होणार आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करायला विसरू नका. माझ्या अकाउंटची लिंक ही त्यांना भेट स्वरूपात द्यायला तुम्ही अवश्य पुढे या. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.